मानसिकतेच्या विरोधात आम्ही निवडणूक लढतोय, याकडे नेमकं कसं पाहता, याला उत्तर कसं देणार काँग्रेस? भारतीय जनता पार्टीचा एक इतिहास झालेला आहे, त्यांनी एक रेकॉर्ड केलेला आहे की प्रत्येक निवडणुका धर्माच्या नावाने लढायचं, कधी हिंदू मुसलमान करायचं, कधी लव जेहाद, ओट जेहाद, लँड जेहादची भाषा करायची. आणि आता परत हे महानगरपालिकामध्ये अशी प्रकारचं वक्तव्य देऊन ध्रुवीकरणचं राजकारण करून ओट घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पक्षाची नीती आहे विकासाची नीती, सर्व धर्म समभाव, सर्व जाती जमात समाज सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन जाण्याची नीती. त्या नीतीप्रमाणे काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढत आहे. आता पार्लमेंटरी बैठक झाली, काय नेमकं बैठकीत निर्णय झाले, कुठले कुठे आढावा झाले? नाही, आज महाराष्ट्रामध्ये सर्व विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा कोकण असो, प्रत्येक महानगरपालिकाच्या निवड मंडळामध्ये आज प्रस्ताव आलेला आहे. त्या प्रस्तावावर चर्चा करून संध्याकाळीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिकामध्ये होणाऱ्या निवडणुकाचा अंतिम निर्णय करण्याच्या तयारीमध्ये प्रदेश काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे. आणि मला वाटतं की आतापर्यंत विदर्भचा झालेला आहे, मराठवाडा सुरू आहे, संध्याकाळीपर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण सुद्धा होऊन जाईल. मुंबईबद्दल तुमचा आघाडी होणार का? वंचित म्हणतात मुंबईत 43 जागा नाही, मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी वंचित आघाडीशी चर्चा सुरू आहे अनेक ठिकाणी. आणि राज्यामध्ये अनेक पक्ष आहेत. वेगवेगळ्या महानगरपालिकामध्ये स्थानिक जिल्ह्याच्या नेत्यावर ह्या जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या महानगरपालिकामध्ये ज्या ज्या समसमान पक्ष आहेत, आपल्या विचारधाराशी जे सहमत आहेत, असे पक्षांसोबत मताच्या विभाजन होऊ नये म्हणून गठबंधन करण्याच्या, आघाडी करण्याच्या सूचना देण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे चालू आहे. आणि वंचित आघाडीसोबत सुद्धा 2-3 बैठका झालेली आहे. ठिकठिकाणी नांदेड असो, अकोला असो, मुंबई असो, असं अनेक ठिकाणीसाठी चर्चा सुरू आहे. ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्या संध्याकाळीपर्यंत. मुंबईबद्दल काय आहे? ठाकरेंबरोबर तुम्ही जाणार आहात का, किंवा शरद पवार सोबत असणार आहेत का मुंबईमध्ये? नाही, मुंबईचा विषय आता स्पष्ट झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. वारंवार त्याच्यावर चर्चा करणं मला वाटत नाही काय योग्य आहे. मुंबईमध्ये घोषणा झालेली. आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी त्यांनी पूर्वीच याची सूचना दिलेली आहे. वंचित बाबत काही महत्त्वाचे निर्णय होते, कारण प्रकाश आंबेडकर म्हणतायत की आम्हाला काँग्रेसने फार उशिरा प्रस्ताव दिलेला आहे. नाही, ठीक आहे, देर आहेत, दुरुस्त आहेत. प्रस्ताव दिलेला आहे, चर्चा सुरू आहे. आणि मला वाटतं की उद्या संध्याकाळीपर्यंत 1-2 दिवसामध्ये ते निर्णय होऊन जाईल. एकत्र आलेले आहेत, कशा प्रकारे आव्हान वाटते तुम्हाला? नाही, प्रश्न आव्हानाचा नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हान असतोच, प्रत्येक निवडणुकामध्ये आव्हान असतो, प्रत्येक पक्षाला आव्हान असतो. ही एक प्रक्रिया आहे, लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. आणि प्रत्येक निवडणुका काँग्रेस पक्ष आव्हान समजूनच पुढे जात असते. सर, खरं तर मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार असा एल्गार काल ठाकरे बंधूंनी केल्यानंतर भाजपनं सुद्धा मराठी महापौरसाठीचा दुजोरा दिलेला आहे. कुठेतरी आता मुंबई महानगरपालिका निवडणूक मराठीच्या महापौर मुद्द्यावरतीच लढवली जाणार का? नाही, विषय मराठी महापौर झाला पाहिजे, का झाला नाही पाहिजे? कोणाला ह्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आहे? अनेक वेळ काँग्रेस पक्षाने सुद्धा, काँग्रेस पक्षाची जेव्हा महानगरपालिकामध्ये सत्ता होती, मराठी महापौर काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिला महापौर मराठीच होता. तर मराठी महापौर होणे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. चांगला लोकतांत्रिक प्रक्रियाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकामध्ये मुख्यमंत्री असो, महापौर असो किंवा निवडणुकाच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थांमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियाने विषय होत असतो, तसा प्रकारच्या महापौरचा सुद्धा विषय होणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.